स्ट्रेंथ ऑफ मेटल मधला स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. ए मेटल रॉड 20 mm वाईड, तर बीच व्हॅल्यू दिली 20. लक्षात घ्या फॉर्म्युला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला ह्याचे जे फॉर्म्युलांची लिस्ट आहे ती एकदा बघून घ्यायची. प्रत्येक सिम्बॉल, त्याचं युनिट आणि त्याचं मिनिंग बघून घ्यायचंय, फॉर्म्युला बघायचा आहे. इथं मी काही फॉर्म्युलांची लिस्ट लिहिलेली, तरी कशी फॉर्म्युलांची लिस्ट येते तर प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुम्हाला गिवन डाटा कळतो. गिवन डाटावरनं काय फाइंड करायचं हेही समजतं आणि ह्याच्यावरून तुम्ही काय करता, त्या रिलेटेड फॉर्म्युले ते बाजूला घेता. तर हे बाजूला घेतलेले फॉर्म्युले आणि ह्याचा वापर करूनच हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर मेटल बार 20 mm वाईड, याचा अर्थ बीच व्हॅल्यू दिली 20. तर इथं बघा बीच व्हॅल्यू 20 दिली. 15 mm थिक, तर 15 mm थिक याचा अर्थ डी दिलेला आहे 15 mm. मग बी आणि डी दिलाय, याचा अर्थ एरिया पण आपल्याला माहिती आहे 3 मीटर लॉंग, म्हणजे एल माहिती आहे 3 मीटर. एम एम मध्ये कन्वर्ट करायला इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल फुल ऑफ 40 किलोन्यूटन. पीच व्हॅल्यू दिली 40 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायला 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. कॅल्क्युलेट चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल. विड्थ अँड थिकनेस म्हणजे डेल्टा बी आणि डेल्टा डी. Also calculate change in volume, delta V. Take capital E is equal to 200 GPa. GPa चं न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट करायला 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं. 10⁻³ ने मल्टिप्लाय केल्यावर 200 इंटू 10⁻³ जर केलं तर आपल्याला मिळतं 2 इंटू 10⁻⁵. म्यूची व्हॅल्यू दिली तुम्हाला 0.25. आता गिवन डाटा तुम्हाला माहिती, फाइंड माहिती, तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघूया. तुम्हाला बीच व्हॅल्यू माहिती दिलेली, डी पण दिलेला आहे, एल दिलेला आहे, पी दिलेला आहे, ई दिलेला आहे, एल दिलेला आहे. इथं सुद्धा एल, डी आणि बी पण दिलेला आहे. आता ह्याचा यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा डेल्टा एल कसा काढायचा. डेल्टा एल काढायला काय करावं लागेल, पहिला एरिया काढावा लागेल. एरिया काढल्यानंतर त्याची व्हॅल्यू इथं टाका. आता ह्याच्यावरून आपल्याला डेल्टा एल मिळेल. डेल्टा एल ची व्हॅल्यू इथं टाका, तर तुम्हाला ई मिळेल. ई ची व्हॅल्यू इथं टाका. त्यानंतर ह्या तिन्ही गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे व्हॉल्यूम काढा. ई लॅटरल साठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, अशा प्रकारे इथं मी लिहिला नाही. ई लॅटरल इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी. ह्याच्यावरून आपल्याला ई लॅटरल मिळेल. ई लॅटरल वरनं म्यू मिळेल. म्यूचा आन्सर आहे इथं टाका आणि हा जो ई आहे त्याचा आन्सर इथं टाका. व्हॉल्यूमची व्हॅल्यू जी आहे ती इथं टाका. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, चेंज इन व्हॉल्यूम मिळेल. तशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, ए इज इक्वल टू बी इंटू डी. बी आणि डी दिलाय 20 इंटू 15, आन्सर आलं 300. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. तर इथं पी ची व्हॅल्यू टाका 40 इंटू 10⁻³. एल दिलेला आहे आपल्याला 3 इंटू 10⁻³. ए आपण कॅल्क्युलेट केला 300. ई आहे आपल्याकडे 2 इंटू 10⁻⁵. आन्सर मिळेल आपल्याला 2 mm. कॅल्क्युलेटरवर कसं करायचंय तर बघा, 40 इंटू 10⁻³. 10⁻³ न कॅल्क्युलेटरवर टाईप करायला काय आहे तर EXP असं लिहिलेलं असतं, ते प्रेस करा आणि हा 3 प्रेस करा. काही कॅल्क्युलेटर मध्ये इंटू 10 लिहिलेलं असतं, ते प्रेस करा आणि 3 प्रेस करा. भागिले 300 भागिले 2 भागिले 10⁻⁵, म्हणजे EXP प्रेस करून 5 प्रेस करा. इक्वल टू प्रेस केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 2. पुढे E इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल आपल्याला मिळालाय 2. एल आपल्याला माहिती आहे 3 इंटू 10⁻³
आन्सर मिळेल 6.66 इंटू 10⁻⁻4. इथं कॅल्क्युलेटरवर 2 भागिले 3 भागिले EXP3 म्हणजे E3 करायचंय. पुढे म्यू इज इक्वल टू EL अपॉन E. इथं EL काढायचंय म्हणून आपण काय केला, E ह्या साईडला घेतला. तर EL इज इक्वल टू मिळेल म्यू इंटू E. का तर E ह्या साईडला घेतलं काय होणार, गुणिले. तर इथं म्यू माहिती आहे का, तर माहिती आहे 0.25. E इथं माहिती आहे आपल्याला 6.66 इंटू 10⁻⁴. कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन केल्यावर मिळेल आपल्याला 1.665 इंटू 10⁻⁴. कॅल्क्युलेटरवर कसं करायचं ते इथं दिलेलं आहे. आता इथं काय केले, 10⁻⁴ गुणिले असलं तरी आपण भागिले केले का, तर -4 खाली घेतल्यानंतर भागिले केल्यावर 10⁻⁴ होतात. जर तुम्ही गुणिले करणार असाल तर 10⁻⁻4 करणार, भागिले केलं तर 10⁻⁴ करणार. त्यामुळे आपण इथं भागिले 4 केलंय, 10⁻⁴ केलंय. EL इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी. डेल्टा बी तुम्हाला काढायचा आहे म्हणून काय केलं, बी ह्या साईडला घेतला. तर काय होईल, EL इंटू बी. EL तुम्हाला माहिती आहे 1.665 इंटू 10⁻⁴. बीच व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 20. कुठे बीच व्हॅल्यू, इथं बीच व्हॅल्यू आहे 20, ती इथं टाका. तर आपल्याला आन्सर मिळेल 3.33 इंटू 10⁻⁻3. मग तुम्ही गुणिले 10⁻⁴ करा किंवा भागिले 10⁻⁴ करा, आन्सर तेच येणार. आता पुढे EL इज इक्वल टू डेल्टा डी अपॉन डी. का तर आपल्याला इथं डेल्टा डी पण विचारलेला आहे. मग डेल्टा डी इज इक्वल टू काय मिळेल, डी इकडे घ्या, EL इंटू हा इकडे घेतल्या होणार गुणिले EL इंटू डी. EL आपल्याला माहिती आहे का, तर माहिती आहे 1.665 इंटू 10⁻⁴. डी माहिती आहे का, तर डी माहिती आहे 15, तो 15 इथे टाका. आन्सर मिळेल 2.49 इंटू 10⁻⁻3. आता याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला इथं दिलेला आहे, बी डी आणि हा जो एल आहे तो, बी डी आणि एल. तर या व्हॅल्यूज इथं टाका. आन्सर मिळेल 900 इंटू 10⁻3. आपल्याकडे आता फाइंड आउट काय करायचं राहिले, डेल्टा व्ही काढायचा राहिलाय. डेल्टा व्ही साठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. डेल्टा व्ही इज इक्वल टू ई ब्रॅकेटमध्ये 1 - 2 म्यू. का तर याच्यात म्यू माहिती, व्ही माहिती, ई माहिती, त्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला बरोबर आहे. मग आता इथं डेल्टा व्ही काढायचा आहे म्हणून व्ही ह्या साईडला घ्या. व्ही इकडे घेतलं काय होणार, ई ला गुणिले होणार, व्ही इंटू ई ब्रॅकेटमध्ये 1 - 2 म्यू. तर व्ही आपल्याला माहिती 900 इंटू 10⁻3. ई आपल्याला माहिती, ई कुठे काढलाय, तर इथं काढलाय 6.66 इंटू 10⁻⁴. ब्रॅकेटमध्ये काय होईल 1 - 2 आणि म्यूची व्हॅल्यू काय 0.25, तो घ्या. आपल्याला आन्सर मिळेल 299.7.